नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूयात ठळक घडामोडी. आरोग्य विभागात 8,000 कोटींचा घोटाळा. IAS अधिकाऱ्याला धमकावून टेंडर काढल्याचा विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. उद्धव ठाकरे हे सहकाऱ्यांना घरगडी नोकर समजतात. ते स्वतःचं घर व्यवस्थित सांभाळू शकले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल. पुण्यात ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जाहीर केला स्वच्छ ग्रामपंचायतीसाठी 5 लाखांचा निधी. काळाराम मंदिराच्या आरतीसाठी उद्धव ठाकरे यांचे थेट राष्ट्रपतींना निमंत्रण. राहुल नार्वेकरांच्या निकालावर प्रश्नचिन्ह. ठाकरेंचा दावा ज्या आधारावर फेटाळला त्या विरोधात अनिल परवांनी सादर केले पुरावे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे निधन. हृदयविकाराच्या झटक्याने 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. शास्त्रीय संगीताचा अनुभवी सूर हरपला. दिल्लीमध्ये थंडीची भीषण लाट. 3.6 अंश सेल्सिअस एवढं कमी तापमान. रेड अलर्ट जारी. अयोध्येला जाणाऱ्या नागरिकांसाठी चिंताजनक बातमी. 7 दिवस वंदे भारतसह सर्व ट्रेन रद्द. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूच्या गुंटूर कारमनं मोडलं पुष्पाचं रेकॉर्ड. पहिल्याच दिवशी 45 कोटींची विक्रमी कमाई. आणि शुभमन गिल भारताच्या प्लेइंग 11मध्ये बसत नाही. सुनील गावस्करांचा खळबळजनक दावा. धन्यवाद.